Yes. Poetry section. Under poetry section, we have 8 poems. पोएट्री सेक्शन मध्ये एकूण कविता किती आहेत? 8. नाही 12वीला 8 आहेत, 11वीला 6 आहेत. बघा तुमच्या माहितीच तो 6 poems are there, only 6. But as far as 12th class textbook is to be concerned, there are 8 poems. But now in 11th class, only 6 poems. The first poem, Cherry Tree. Second poem, The Sower. There is another sky upon Westminster Bridge, nose versus eyes and the planners. So these are 6 poems. Generally, we must study all those 6 poems. सर्वसामान्यपणे विचार केला असता आपण सगळ्या कवितेचा 11वी वर्गामध्ये अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. It is necessary to study each and every poem under poetry sections, and today we are going to learn the first poem entitled Cherry Tree. The Cherry Tree. CHERRY, Cherry Tree. This poem is written by Ruskin Bond. Cherry Tree. This poem is written by Ruskin Bond. CHERRY. The Cherry Tree. चेरी ट्री म्हणलं तर चालेल. नामाच्या पूर्वी आपण द वापरतो म्हणून तिथं मी द वापरलेला आहे. CHERRY, चेरी ट्री. व्हॉट इज चेरी? चेरी म्हणजे काय? एक मिनिट, लक्ष आहे का तुझं? हां, चेरी म्हणजे काय मग? CHERRY, चेरी. What do you understand by the word cherry? Cherry. चेरी या शब्दाचा अर्थ सांगा. चेरी हे काय? चेरी फ्रूट, वन टाईप ऑफ फ्रूट, बरोबर. म्हणजे या ठिकाणी चेरी म्हणजे एक प्रकारचं फळ आहे, पण त्याला कवीनं त्या फळापासून एक काय तयार केलं आहे? एक रोपटं, प्लांट, एक ट्री आहे. सो द पोएट रस्किन बॉन्ड, ही प्रिपेअर्ड चेरी प्लांट, चेरी ट्री फ्रॉम द सीड्स ऑफ चेरी. सीड्स ऑफ चेरी, अ फ्रूट, FRUIT. फ्रूट म्हणजे एक प्रकारचं ते फळ आहे, चेरी वृक्षाचं. चेरी कधी खाल्लंय होते? चेरी नाही खायला. बरं, चेरी वन टाईप ऑफ फ्रूट, अ फ्रूट, फळ, पुन्हा प्लांट, पुन्हा त्याचं ट्री, पुन्हा ट्रीला पुन्हा फ्रूट्स लागतात वगैरे. हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. द पोएट रस्किन बॉन्ड, he wrote a very beautiful poem so called Cherry Tree. रस्किन बॉन्ड यांनी चेरी ट्री नावाची कविता ही एक कंपोज केलेली आहे, त्याने लिहिलेली आहे, आणि ही कविता अत्यंत सुंदर कविता आहे. चेरी वृक्ष, ट्री या शब्दाचा अर्थ काय? झाड, चेरीचं झाड.
चेरी तुम्ही म्हणाल की चेरी म्हणजे एक प्रकारचं फळ आहे आणि त्या फळापासून त्या बियापासून फळातून ज्या बिया असतात त्यापासून पुन्हा एक चेरी प्लांट तयार होत असतो. ॲट द इनिशियल स्टेज व्हॉट डिड द पोएट डू? ॲट द इनिशियल स्टेज म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कवीनं काय केलेलं आहे? समवेअर he got or he achieved cherry seeds and he germinate in the ground. So this is ground. हे काय आहे? जमीन आहे. या जमिनीमध्ये कवीनं चेरीच्या बिया इथं जर्मानेट केल्यात. जर्मानेट करणे याचा अर्थ काय? हा यस, रुजविणे, बिया रुजविणे. द पोएट रस्किन बॉन्ड जर्मानेट द सीड ऑफ चेरी इन हिज लोकॅलिटी. लोकॅलिटी या शब्दाचा अर्थ काय? लोकॅलिटी म्हणजे LOCALITY. लोकॅलिटी म्हणजे वेअर वी हॅव बीन लिव्हिंग लास्ट मेनी इयर्स टिल टुडे. आपण या शिवणी गावामध्ये किती वर्षापासून राहतोय? कोणी 20 वर्षापासून राहत असेल, कोणी 50 वर्षापासून राहत असेल, कोणी पंजोबापासून राहत असेल, कोणी त्यांच्या पंजोबापासून, आहे ना. शिवणी गावचे विद्यार्थी हात वरी करावं. बिलॉंग्स टू शिवणी विलेज. हां, किती वर्षापासून राहतात तुम्ही गावामध्ये? 17 वर्षापासून. कसं काय का 17? हां, म्हणजे तुझी काय म्हणजे एक पिरियड सांगते ना. आणि युअर मदर अँड फादर माहीत नाही. युअर ग्रँडमदर अँड ग्रँडफादर ते माहीत. जे युअर ॲन्सेस्ट्रल होम इज सेटल्ड इन द विलेज लास्ट मेनी इयर्स. शेकडो वर्षापासून आपले म्हणजे त्याला काय पूर्वज इंग्रजीमध्ये शब्द ॲन्सेस्ट्रल आहे आणि मराठीमध्ये काय पूर्वज म्हणजे आपले आजी आजोबा, आपले पंजोबा, त्यांचे आईवडील, पुराते, याला ॲन्सेस्ट्रल असं म्हणायचं. सो आवर ॲन्सेस्ट्रल्स हॅव बीन लिव्हिंग इन द विलेज लास्ट मेनी इयर्स टिल टुडे. जे गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून आम्ही या ठिकाणी वास्तव्याला राहतो. सो दी पोएट रस्किन बॉन्ड समहाऊ ही गॉट वन चेरी सीड्स. चेरी वृक्षाचं बी त्यांना कुठंतरी मिळालं. अँड ही जर्मानेट इन द ग्राउंड वेअर ही हॅज बीन लिव्हिंग. आला का? कोणता काळ आला का त्या या ठिकाणी? वेअर ही हॅज बीन लिव्हिंग. कोणता काळ आला होता? कॅन यू टेल मी? येस, सिमरन सांगते. वेअर ही हॅज बीन लिव्हिंग. ही हॅज बीन लिव्हिंग कोणता काळ आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट टेन्सचं कसं म्हणते? पास्ट टेन्स नाही, पास्ट हॅड असेल तर पास्ट टेन्स. जे मागं झालेली घटना आजही जिवंत आहे ना. ते आपण जिवंत आहोत ना. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातली घटना. जेव्हा आपण भूतकाळातल्या घटनेवर भाष्य करतो त्यावेळेस कोणता काळ वापरायचा? भूतकाळ. आय वॉज स्टडिंग इन शामगीर हायस्कूल. म्हणजे मी शामगीर हायस्कूलमध्ये अभ्यास करत होते, शिक्षण घेत होते. नाव आय एम लर्निंग हिअर, आय एम टेकिंग माय एज्युकेशन इन अनदर कॉलेज. जे भूतकाळातले वाक्य वॉज आणि क्रियापदाला ING प्रत्यय. सो दी पोएट वेअर ही हॅज बीन लिव्हिंग इन दॅट लोकॅलिटी ही जर्मानेट वन चेरी सीड. त्याने त्यांच्या त्या अंगणामध्ये ज्या परिसरामध्ये ते राहत आहेत त्या परिसरामध्ये एक छोटं चेरी वृक्षाचं बी त्याने रुजविलं. बघा त्याने सुरुवात कशी आहे कवितेची. रस्किन बॉन्ड
Before going to start the poem Cherry Tree, I would like to focus on Ruskin Bond's life activities. Ruskin Bond, born in Kasuli, Himachal Pradesh, Kasuli, Kasuli, the name of a village. आणि हे विलेज कुठं आहे? हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश काय आहे? कोण सांगते? तू सांगतील. नम्रता पाटील, सांग तू. हे हिमाचल प्रदेश काय आहे माहिती आहे काय? हिमाचल प्रदेश बद्दल काही माहिती आहे? हिमाचल प्रदेश इज अ स्टेट इन द कंट्री. हिमाचल प्रदेश हा आपल्या भारतातलं एक राज्य आहे. महाराष्ट्र जसं एक राज्य आहे तसं हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, हरियाणा, देन तेलंगणा, हैदराबाद, कर्नाटका, देन yes Gujarat, yes many states are there. How 26 and 7 union territories. हे पायाभूत नॉलेज असायला पाहिजे. प्लीज सिट डाऊन. हिमाचल प्रदेश म्हणजे भूगोलाचा माणूस कच्चा होता का? भूगोल शिकलंच नाही का त्यावेळेस तुम्ही? मग कसं काय तुम्हाला माहिती हिमाचल प्रदेशबद्दल? 10वीला तुम्ही हिमाचल प्रदेश शिकले नाही भूगोलामध्ये? मग कसं काय तुमच्या लक्षात आलं हिमाचल प्रदेश काय? आपल्या भारताचा एक अविभाज्य घटक आहे हिमाचल प्रदेश. आणि त्या राज्याचे कवी कोण? रस्किन बॉन्ड, ज्यांचा जन्म हिमाचल प्रदेशामध्ये कासुळी या गावामध्ये झाला. ही बॉर्न इन कासुळी, हिमाचल प्रदेश. इन 1934. कधी त्यांचा जन्म झाला? 1934ला ते जन्माला आले. रस्किन बॉन्ड हॅज रिटन हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. रस्किन बॉन्ड यांनी त्यांच्या जीवन प्रवासामध्ये जवळपास 100वर कथा लिहिलेल्या आहेत. हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. हंड्रेड्स अर्थ काय? 100. हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज अँड एसेज, नोवेल्स अँड more than 30 books for small children. More than 30 books for small children. लहान मुलाकरिता त्यांनी काही पुस्तकं, 30पेक्षा अधिक पुस्तकं लहान मुलाकरिता लिहिली. ही वॉज द बेस्ट रायटर. ते एक उत्तम लेखक होते. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ, written when he was 17, received the John Levin Reyes Memorial Prize in 1957. त्यांनी 1957ला एक पुस्तक लिहिलं होतं, ज्या पुस्तकाचं नाव आहे द रूम ऑन द रूफ. तर ते पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांना एक पारितोषिक देण्यात आलं. त्यांना त्यांचा सन्मान घडवून आणला. ही हॅज ऑल्सो पब्लिश 2 व्हॉल्यूम्स ऑफ ऑटोबायोग्राफी. त्यांची 2 व्हॉल्यूम, आत्मचरित्राचे 2 व्हॉल्यूम, 2 खंड हे प्रकाशित झालेले आहेत. ऑटोबायोग्राफी आणि बायोग्राफी. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज 2 वर्ड्स? बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी मधला फरक कोणी सांगेल का तुमच्यापैकी? AUTO BIOGRAPHY, ऑटोबायोग्राफी, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण आत्मचरित्र. आणि बायोग्राफी BIOGRAPHY, बायोग्राफी म्हणजे चरित्र, शिवाजी महाराजाचे चरित्र. आणि पुन्हा शिवाजी महाराज जेव्हा स्वतः लिखाण करतील, एखादा लेखक जेव्हा स्वतः आपलं कहाणी सांगेल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? आत्मचरित्र.
येस, ॲटोबायोग्राफी दॅट शुड बी कम आउट फ्रॉम द रायटर्स हार्ट. रायटर ही हिमसेल्फ yes wrote the book, wrote the events is to be called autobiography. लेखक जेव्हा स्वतःच्या जीवनातल्या काही घटना स्वतः शब्दबद्ध करत असतो, पुस्तक रूपानं स्वतः तो मांडणी करत असतो, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? ॲटोबायोग्राफी. रिमेंबर. आणि बायोग्राफी चरित्र. मग चरित्र आपण कोणाचं चरित्र लिहिता येते का? चामगीर महाराज चरित्र, लांडगे गुरुजीचं चरित्र. इस बायोग्राफी ऑफ लांडगे गुरुजी. हु इज रेडी टू राईट अँड बायोग्राफी ऑफ लांडगे गुरुजी? राईट अ बायोग्राफी ऑफ लांडगे गुरुजी. लांडगे गुरुजीचं चरित्र लिहायला तुम्ही उत्सुक आहात का? म्हणजे गुरुजीचा जन्म कधी झाला, गुरुजी त्या मग कुठून काय केले, कसं झाले, काय, हे सगळं टोटल लिखाण करणे, दॅट इज दी बायोग्राफी, दॅट इज सो कॉल्ड बायोग्राफी ऑफ लांडगे गुरुजी. मग बायोग्राफी चरित्र लिहित असताना त्या व्यक्तीच्या सानिध्यात आपल्याला गेलं पाहिजे, किंवा त्या व्यक्तीच्या सानिध्यात आपण अनेक वर्षे आपण घालवली पाहिजे, तेव्हा त्या व्यक्तीचं चरित्र आपल्याला लिहिता येत असतं. चरित्र लिहिणं हा त्या व्यक्तीचा एक मोठेपणा असतो. आणि एखाद्याला वाटतं, समवन इन द सोसायटी, समवन इन द कम्युनिटी फील दॅट आय मस्ट राईट बायोग्राफी ऑफ दॅट पर्टिक्युलर फेलो हू हॅज गिवन रेंडर्ड सर्विस फॉर द बेटरमेंट ऑफ कॉमन पीपल. हू हॅज गिवन रेंडर्ड सर्विस फॉर द बेटरमेंट ऑफ कॉमन पीपल. म्हणजे समाजातल्या सर्वसामान्य लोकांकरिता ज्यांनी योगदान दिलेलं आहे, त्यांचं चरित्र लिहिणं हे माझं परम कर्तव्य असेल, असं काहींना वाटत असतं. तसं तुम्हाला पण फील झालं पाहिजे की आपण गुरुजीचं चरित्र लिहूया. तुमच्यापैकी जर कोणाला वाटलं की गुरुजीचं चरित्र लिहायचं आणि मग एखाद्या सन्मान्य व्यक्तीच्या हस्ते ते पुस्तक प्रकाशन करायचं, मग गुरुजीबद्दल काय लिहिलात ते वाचकाला जर आवडलं की मग त्याला दर्जा मिळत असतो तुमच्या पुस्तकाला, ते पुस्तक प्रकाशित होत असतं आणि त्यातला एखादा भाग विद्यार्थ्याला अभ्यासक्रमासाठी ठेवला जात असतो. राईट? आयडिया लक्षात येईल? मग तुम्ही लेखक म्हणून नावारूपाला याल, शिक्कामोर्तब होईल. येस, कम ऑन, दिस इज, सी इज अ रायटर, सी इज अ ऑथर, वगैरे वगैरे. मग बिगिनिंग तुम्ही करायला काही हरकत नाही. रस्किन बॉन्डनी एक अत्यंत सुंदर असं पुस्तक लिहिलं होतं, द रूम ऑन द रूफ, रिटन बाय रस्किन बॉन्ड व्हेन ही वॉज 17. 17व्या वर्षी, 17 वयोगटामध्ये असताना त्याने ते पुस्तक लिहिलेलं आहे. अँड ही रिसिव्ड जॉन लेवेल राईट्स मेमोरियल प्राईज. जसं दादासाहेब फाळके पुरस्कार, कधी शब्द गेला आहे का नाव? दादासाहेब फाळके पुरस्कार, त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार किंवा महाराष्ट्रभूषण पुरस्कार, पद्मभूषण, पद्मश्री वगैरे, हे पुस्तक म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, किताब किंवा हा सन्मान तुम्ही मिळालेला कधी ऐकले का? अमुक अमुला पद्मभूषण मिळालं, महाराष्ट्रभूषण, पद्मश्री, त्याच्यानंतर भारतरत्न किताब, लता मंगेशकरला भारतरत्न, सचिन तेंडुलकरला भारतरत्न. का बरं त्यांना भारताचा रत्न त्यांना का म्हणलेलं आहे? बिकॉज दॅट मॅन or that person has given rendered service. रेंडर अशी भरीव कामगिरी केली असते ते, फॉर द बेटरमेंट ऑफ द कॉमन मॅन किंवा फॉर द बेटरमेंट ऑफ द इंडिया, भारताच्या कल्याणासाठी, भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो. म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकार नव्हे, भारत सरकारकडनं त्याला कोणता किताब दिला जातो? भारतरत्न. आता लता मंगेशकरला का बरं भारतरत्न म्हणलेला? बिकॉज शी वॉज द बेस्ट सिंगर. लता मंगेशकरनं गायलेलं गीत अख्ख्या जगाला वेळ लावून सोडत होतं. म्हणजे एवढं दॅट वॉज द पॉवर इन हर सॉन्ग, इन हर सिंगिंग. दॅट वॉज द पॉवर इन हर सिंगिंग. त्यांच्या गाण्यामध्ये तेवढी ताकद होती, तेवढी ताकद.
म्हणून त्यांना त्यांची दखल भारत सरकारनं घेतली आणि त्यांना कोणता किताब देण्यात आला? भारतरत्न. तसं रस्किन बॉन्डना जॉन लेवेल रेज त्यांच्या स्मरणार्थ 1957 साली त्यांना पण पुरस्कार देण्यात आला. ही हॅज ऑल्सो पब्लिश्ड 2 व्हॉल्यूम्स ऑफ ॲटोबायोग्राफी आणि त्यांनी स्वतःचे काही आत्मचरित्रपर ग्रंथ 2 खंडामध्ये पब्लिश झालेले आहेत. सीन्स फ्रॉम रायटर्स लाईफ, सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज लिट, अ कलेक्शन ऑफ एपिसोड्स फ्रॉम हिज जर्नल इन 1992. ही रिसिव्ड साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. भारतामध्ये इंग्रजी साहित्यामध्ये लेखन करणारा एक नामवंत लेखक म्हणून त्यांची काउंटिंग केली गेली, त्यांची गणना केली गेली आणि त्यांना साहित्य अकादमी हे पारितोषिक अवॉर्ड देण्यात आलं. कधी? 1992 1992ला. बघा, 92ला तुमचा जन्म झाला का? 1992ला त्यांना हे पुरस्कार देण्यात आला. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. 1999ला त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. रस्किन बॉन्ड लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. मसुरी, उत्तराखंडमध्ये मसुरी नावाचं हे गाव आणि त्या गावामध्ये रस्किन बॉन्ड आपल्या परिवारासमवेत राहत असत. द पोएम चेरी ट्री. नाव द मेन पॉईंट. वी आर कमिंग टुवर्ड्स द मेन पॉईंट. आता आपण मूळ मुद्द्याकडे येत आहोत. द चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्सी ओव्हरजॉय, अ ट्री विच ही प्लांटेड दॅट टूक 8 years टू ग्रो. चेरी ट्री ही कवीच्या जीवनातला एक अत्यंतिक आनंदाचा क्षण मानला जातो. आता तुमच्या जीवनातला अत्यंतिक आनंदाचा क्षण कोणता रे? तुम्ही कधी रिकॉल केलं आहे का? दिस अँड दॅट इज वन जॉयफुल मोमेंट इन माय लाईफ. ECSTASY, एक्सी, अत्यंतिक आनंद. जॉय ओव्हर जॉय, जॉय बियॉन्ड द जॉय. आनंदाच्या पलीकडचा क्षण म्हणजे अत्यंतिक आनंदाचा क्षण. तर असा काही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असलेला आठवतं आहे का? कवीनं त्यांच्या अंगणामध्ये एक छोटंसं प्लांट म्हणजे बिया जर्मनेट केलेल्या होत्या. एक प्लांट जो रोपटं लावलेलं होतं. कोणत्या वृक्षाचं? चेरी वृक्षाचं. आणि त्या चेरी वृक्षाला म्हणजे वाढ होण्याकरिता पूर्णपणे हाऊ मेनी इयर्स वुड रिक्वायर टू ग्रो फुल्ली? 8 years, 8 वर्ष लागले होते. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर अँड हाऊ द चेरी बोझम्स आर फ्रॅजाईल अँड क्विक टू फॉल. ते निसर्गामध्ये एखादं प्लांट कसं येतं, त्याची वाढ कशी होते, त्याला फुलं कशी लागतात, फुलानंतर फळं कशी लागतात, फळानंतर पुन्हा आणखी काय पुढं, ह्या सगळ्या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल कवीच्या मनामध्ये एक प्रकारची उत्सुकता होती. लॉंगिंग अबाउट दी नॅचरल ॲक्टिव्हिटी. द चेरी बोझम्स आर फ्रजाईल. म्हणजे चेरी वृक्षाचे जे कवळी पानं असतात ते कसे उमलतात, फुलतात, त्यांना फुलं कसं येतात वगैरे. द ट्री गिव्ज हिम इमेन्स जॉय. हे झाड कवीला अतिशय आनंद मिळवून देणारं झाड आहे. आता ही तुमच्या समोरची जी झाडं आहेत ना, ही 2005 सालामध्ये आम्ही लावलेली आहेत. येस, 2005मध्ये. काही झाडं 2002मध्ये लावण्यात आलेली आहेत. आता ही सगळी झाडं बघा, कडुलिंबाची आहेत झाडं टोटली. ही या परिसरातील सगळी टोटल कडुलिंबाची झाडं 2002 ते 2005च्या दरम्यान आम्ही लावलेली आहेत. येस, तेव्हापासून आतापर्यंत ही झाडं बघा. खरं तर
फार मोठी वृक्ष झाली असती, परंतु ही जमीन अतिशय हार्ड असल्यामुळं या जमिनीवर काही तेवढ्या झाडाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. आता हे झाडं जर आंब्याची लावली असतं आम्ही, आंब्याची म्हणा, चिकूची म्हणा, मँगोज, चिकूज अँड देन बेरीज अँड देन व्हॉट एल्स अदर फ्रूट्स, त्याचा फायदा तुम्हाला घेता आला असता, फळं खाल्लं असतं तुम्ही. परंतु त्या काळातले जे काही इथले प्रशासक होते त्यांनी म्हणले की नाही, आपण कडुलिंबाची झाडं लावायची. कडुलिंबाची झाडं लावल्यामुळं आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळतो, प्राणवायू मिळतो आणि आपलं शरीर हे निरोगी राहतं. बरोबर आहे. आपण काय मार्केटमधून फळं आणून खायची, नाहीतर मग कोणी दावा केला असता हे झाड माझं आहे, मला याची फळं सगळी मिळाली पाहिजे. बरोबर आहे ना. मग ते तसं कोणी करू नये म्हणून ऑक्सिजन हे सगळ्याला मिळत असतं. आता वातावरणामधला ऑक्सिजन कोणी किती प्रमाणात घेतो का, पण नाही, मला 90% ऑक्सिजन मिळाला पाहिजे असा दावा करतोय कोणी? निसर्गात नैसर्गिक गोष्टीवर कोणी दावा करू शकत नाही. कदाचित त्यांची भावना उदात्त असावी आणि म्हणून या सगळ्या समजातीय वनस्पतीची लागवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. येस, रिमेंबर. तर ही झाडंसुद्धा लावण्यामध्ये आम्हाला फार मोठा आनंद होता. इन दोज डेज वी हॅड जॉय बियॉन्ड द जॉय. वी हॅड जॉय बियॉन्ड द जॉय म्हणजेच काय, आम्हाला आनंदाच्या पलीकडचा आनंद त्या काळामध्ये झालेला होता. आणि आजही तो आनंद चिरकाळ टिकून आहे. तसा आनंद कवीच्या मनामध्ये सुद्धा चेरी वृक्षाबद्दलचा आहेच. ही इज एक्सप्रेसिंग हिज वॉन्डर ॲट द वेज ऑफ नेचर अँड हाऊ द चेरी बोझम्स आर फ्रजाईल अँड क्विक टू फॉल. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय as he can see the stars and the blue sky through the dappled green trees. आपल्या अंगणामध्ये त्या लावलेल्या झाडाच्या खाली बसून किंवा त्या झाडाच्या सावलीला झोपून कवी त्या पानाच्या आतमधून, हिरव्यागार पानामधून कवी निळ्या आकाशाचं आणि त्या आकाशातील तारांचं, तारका, स्टार्स म्हणजे काय, तारकांचं कवी मनापासून निरीक्षण करत आहेत. आणि ही नैसर्गिक गोष्ट कवीला एक फार मोठा आनंद देणारी गोष्ट आहे. येस, रिगार्डिंग दिस पोयम, द पोएट इज गोइंग टू टेल हिज पास्ट मेमरीज. ही इज गोइंग टू टेल हिज पास्ट मेमरीज. पास्ट मेमरीचा अर्थ काय, कवी त्यांच्या जीवनातील भूतकाळातल्या आठवणी पुन्हा एकदा जागी करत आहे. ओन्ली दिस मच, नॉट एनिथिंग एल्स. या कवितेतून कवीनं त्यांच्या भूतकाळातल्या आठवणी पुन्हा जागविल्या आहेत. पुन्हा आठवणी काय, भूतकाळातल्या आठवणी कधी काढतोय का तुम्ही रे? येस, एनी पास्ट इव्हेंट दॅट वन्स अगेन यू आर गोइंग टू रिकॉल इन युअर माइंड. एखादी भूतकाळामध्ये घडलेली घटना ते पुन्हा एकदा आपण 10-15 वर्षानंतर काढत असतो, ती जागी करत असतो आणि मग त्यातून आपल्याला फार मोठा आनंद मिळतो. मला वाटतं लास्ट इयर, गेल्या वर्षी एक संमेलन होतं इथं आपल्या शाळेमध्ये. सन 2000 कोणते एक 20-25 नव्हे 26-27 वर्षापूर्वीची घटना, किंवा त्याच्या 30 वर्षापूर्वीच्या मुलं इथं आलेले होते गेट टुगेदर, राईट. तर त्या गेट टुगेदरला मी सुद्धा हजेरी लावलेली होती. मी निमंत्रित होतो, निमंत्रितापैकी एक होतो मी. आय वॉज वन ऑफ दी व्हिजिटर्स टू अटेंड दॅट गेट टुगेदर फंक्शन विच वॉज हेल्ड इन द सेम स्कूल अँड कॉलेज. ओके. तर त्यावेळेसच्या मुली कशा होत्या त्या काळातल्या आणि मुलं, तर एकमेकाचे अनुभव अत्यंत वेगळ्या पद्धतीनं कथन करत होते. आणि अगदी त्याच पद्धतीने सिमिलरली द पोएट मिस्टर रस्किन बॉन्ड इज गोइंग टू रिवाईजचा अर्थ काय, पुन्हा ऐरणीवाने इज गोइंग टू रिवाइज द सेम थिंग्स, द इन मेमोरेबल अनफॉर्गेटेबल इव्हेंट इन हिज लाईफ. वन्स अगेन ही इज गोइंग टू पुट बिफोर हिज रीडर्स थ्रू द पोएम चेरी ट्री. चेरी ट्रीच्या माध्यमातून कवी पुन्हा एकदा भूतकाळातील आठवणींना उजाळा करून देत आहे. ओके. तर या कवितेतले जे शब्द आहेत ते शब्द 10 शब्द मी लिहून घेतो.
आपण सगळ्यांनी ते व्यवस्थित लिहून घ्यायचे. ओके, कम ऑन, राईट डाऊन द फर्स्ट वर्ड. लवकर लवकर लिहा.